दिल्लीमध्ये भाजपची सत्ता येणार। विविध एक्झिट पोल्सनुसार भाजप बहुमताच्या जवळ, काँग्रेसचा सुपडा साफ। संतोष देशमुख यांच्या अतिशय निगृण खुनाची मी त्यांनाही सांगतो आणि आपल्यालाही सांगतो की अशा घटना कुठल्याही परिस्थितीत खपवून घेतल्या जाणार नाहीत। संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करणार, मुख्यमंत्र्यांचं बीडमध्ये आश्वासन। बीड जिल्ह्यातल्या राख, वाळू आणि भूमाफियांवरती मकोका लावा। बीडच्या कार्यक्रमात सुरेश धस यांची मुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी। मला म्हणते तेरे पास क्या है, तर मी म्हणतो मेरे पास देवेंद्र फडणवीस साहेबाचा आशीर्वाद आहे। बीडच्या आष्टीच्या भाषणात सुरेश धसांची जोरदार डायलॉग बाजी। आष्टीतल्या कार्यक्रमात सुरेश धसांकडनं फडणवीसांचं कौतुक। आम्ही पण पिक्चरचे डायलॉग म्हणतो। शिवगामीचं वाक्य असतं, मेरा वचन ही है मेरा शासन। शिवगामी देवी बाहुबलीची आई होती। फडणवीसांना पाहताना मनात ममत्वाचा भाव। मुख्यमंत्री फडणवीसांसमोर पंकजा मुंडेंचंही जोरदार भाषण। त्याला गोळ्या घालून मारलं पाहिजे, त्यालाच नाही असे जे लोक असतील ना त्या सगळ्यांना। राहुल सोलापूरकर सारख्यांना गोळ्या घाला, जिबा हासडा, घाणेरडी प्रवृत्ती ठेचून काढा, उदयनराजेंचा संताप। दिशा सालियन मृत्यू प्रकरणी आदित्य ठाकरेंना ताब्यात घेऊन चौकशीची गरज काय, याचिकाकर्त्यांना हायकोर्टाचा सवाल। 2 आठवड्यात गुणवत्ता आधारावर पटवून देण्याचे याचिकाकर्त्यांना निर्देश। रामराजे नाईक निंबाळकरांचे चुलत बंधू संजीवराजे निंबाळकरांच्या घरावर आयकरचा छापा। सकाळपासून साताऱ्यातील फलटण आणि पुण्यातल्या निवासस्थानी छापेमारी। सोयाबीनची खरेदीची मुदत उद्या संपणार। शेतकऱ्यांच्या खरेदी केंद्रांवर भल्या मोठ्या रांगा, तर धाराशिवमध्ये खरेदी केंद्राच्या कारभारावर शेतकरी संतप्त। शेतकऱ्यांकडून मुदतवाढीची मागणी। छत्रपती संभाजीनगरातनं अपहरण झालेल्या 7 वर्षाच्या मुलाची सुखरूप सुटका। भोकरदनच्या ब्रह्मपुरी गावाजवळ आरोपींसह मुलगाही सापडला।